मुंबई मेट्रोची 12वी मार्गिका असलेल्या कल्याण ते तळोजा या मार्गिकेचे काम आजपासून डोंबिवलीच्या शीळ फाट्यावरती सुरू झाले। मुंबई मेट्रो मार्ग 12 ही मुंबई मेट्रो मार्ग 5 ची पुढील जोड मार्गिका आहे। या मार्गिकेच्या कामामुळे आता कल्याण शीळ रस्त्यावर मात्र पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरुवात होण्याची शक्यता आहे। ऑरेंज लाईन हे नामकरण दिलेली ही मार्गिका 5 नंबरची कापूरबावडी येथून सुरू होते तर कल्याण APMC येथे संपते। 5 ला पुढील जोड मार्गिका म्हणून मेट्रो 12चं काम प्रस्तावित करण्यात आलं होतं। कल्याण APMC मधून ही पुढची जोड मार्गिका डोंबिवली, कल्याण, नेजे आदी ग्रामीण भागातनं पुढे तळोजाला जाते। या प्रस्तावित मार्गिकेचे उद्घाटन 3 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण येथे करण्यात आले होते। तब्बल 22 किलोमीटरची ही मार्गिका असून यात एकूण 19 स्थानके उभारण्यात येणार आहेत। दिल्ली मेट्रोने मात्र 2018 साली MMRDAच्या या 12व्या मार्गिकेला लाल दिवा दाखवला होता। दिल्ली मेट्रो ऑथॉरिटीच्या म्हणण्यानुसार ही मार्गिका ग्रामीण भागातून जात असल्यामुळे यांची प्रवासी संख्या अत्यल्प असू शकते। पुढील 10 वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनच ही मार्गिका हाती घेतली आहे असं MMRDAचं म्हणणं आहे। दिल्ली मेट्रोचा विरोध बाजूला सारून MMRDAने मार्गिका क्रमांक 12चे काम आता हाती घेतले आहे। या मार्गिकेसाठी अंदाजे 5000 करोड खर्च होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दोन 2024 साली MMRDAने आता या 12व्या मार्गिकेचं काम हाती घेतलं आहे। 2027 पर्यंत ही मार्गिका पूर्ण होईल असा अंदाज MMRDAने व्यक्त केला आहे। या मार्गिकेतून 6 ते 6.5% इतकेच रिटर्न किंवा उत्पन्न मिळू शकेल असा अंदाज दिल्ली मेट्रोने व्यक्त केला होता। हा अंदाज खरा ठरतो का ते आता पुढे नक्की कळेलच।